नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग खूप मोठा आणि जबरदस्त दाखवलाय. त्यामुळे भाग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर काल आता सायलीची चोरोटी भरलेली असते आणि आता सगळेजण चोरोटी भरून झाल्यानंतर तिला गिफ्ट देत असतात. तर अर्जुनने देखील तिच्यासाठी गिफ्ट्स आणलेले असतात. आता सायली ते एक-एक गिफ्ट ओपन करून पाहते, तर त्यामध्ये अगदी छान क्यूट असे बेबीचे पिक्चर्स वगैरे असतात. आता ते पाहून सायली आणि सगळेच जण आता खुश होतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर अस्मिता मात्र आता सायलीचे आणि अर्जुनचे फोटोज काढत असते. पण अर्जुन मात्र आता तिच्यावर असं हटकेच थोडंसं चिडतो आणि बोलतो की "बस, बस अस्मिताई, अगं बस झालं. अगं माझ्या बायकोला थोडासा आराम करू दे, तिला थोडंसं आरामात बसू दे. हे तुझे काय हे फोटोज वगैरे चाललेत बरं?" त्यावर आता त्याची फिरकी घेत पूर्ण आजी बोलते, "नाही, म्हणजे अर्जुन तू कसा बाप बनशील ना ते मात्र मला माहीत नाही. पण तू टोकाचा बाप बनशील हे मात्र नक्की आहे. नाही म्हणजे तुझं मूल जर आता खेळण्यातल्या गाडीसोबत जरी खेळत असलं ना, तरी तू बोलशील की हळू चालव. अरे नाहीतर तुझा ॲक्सिडेंट होईल म्हणून." आणि आता या पूर्ण आजीच्या बोलण्यावर सर्वजण आता अर्जुनवर हसत असतात. त्यानंतर मात्र सर्वजण आता मस्तपैकी फॅमिली फोटोज वगैरे काढत असतात आणि थोड्याच वेळामध्ये आता सायली अर्जुन चेंज करून येतात देखील आणि लगेचच आता ते जायला निघालेले असतात. त्यावर आता अर्जुन कल्पनाला सांगतो की "मम्मा, आम्ही बाहेर चाललोय, डॉक्टरकडे जाऊन येतो." त्यावर आता कल्पना विचारते, "डॉक्टरकडे? अरे आता कोणत्या डॉक्टरकडे चाललायत तुम्ही?" त्यावर आता अर्जुन आता कल्पनाशी खोटं बोलतो आणि सांगतो की "अगं गायनॅककडे, अजून कुठल्या डॉक्टरकडे जाणार आहे बरं? हे असं चोरोटीचं माहीत नव्हतं ना. आम्ही आधीच अपॉइंटमेंट घेतलेली होती. मग थोडीशी पोस्टपोन करून घेतली. आम्ही जाऊन येतो डॉक्टरकडे." आणि आता डॉक्टरकडे चाललेत म्हटल्यानंतर कल्पना पण त्या दोघांना बाहेर पडण्याची परमिशन देते आणि आता दोघेही घरच्यांशी खोटं बोलून आता डॉक्टरकडे जाण्यासाठी बाहेर पडतात. आता ते निघाल्यानंतर सुमन देखील बोलते की "आता आम्ही देखील निघतो." नाही, अगदी इकडे येण्याच्या घाई गडबडीमध्ये ना राकेश सोबत गप्पा मारायला देखील मला जमलंच नाही. तो आला आणि मी त्याला डायरेक्टली इकडेच घेऊन आले. त्यावर आता कल्पना देखील तिला बोलते, "हो, आणि आज मी देखील तुम्हाला थांबवणार नाहीये." आता प्रताप देखील राकेशला निघताना बोलतो की "राकेश, अधूनमधून इथे येत जा हां." तर राकेश देखील बोलतो की "हो, हो, येईल ना, आता येणं-जाणं होतच राहणार आहे." असं बोलून आता प्रतिमा, सुमन आणि राकेश हे तिघेही आता त्यांच्या घरी जायला निघालेले असतात. तर तेवढ्यातच आता अस्मिताचं बाळ मात्र रडायला लागतं. त्यामुळे अस्मिता आता तिच्या बाळाला पाहण्यासाठी बाळाकडे जाते. तर इकडे सायली आणि अर्जुन डॉक्टरपर्यंत पोहोचलेले देखील असतात आणि आता डॉक्टरला ते सांगत असतात की हीच लहानपणीची तन्वी आहे, पण हिला लहानपणीच्या काही एक गोष्टी आठवत नाहीयेत. त्यावरती डॉक्टर देखील आता अर्जुन आणि सायलीला सांगते की असं जर असेल तर मग मात्र तुम्हाला लहानपणीच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या रिक्रिएट कराव्या लागतील. त्यावर आता सायली डॉक्टरांना सांगते की तिला लहानपणीचं काही आठवत नाहीये. ती नकळतपणे लहानपणी जसं ती वागायची तसं वागून जाते आणि त्यानंतर तिला ते समजतं की लहानपणी तन्वी अशी वागायची म्हणून. आता यावर तिची मेमरी परत यावी म्हणून आता डॉक्टर तिला सांगतात की म्हणजे ते लहानपणीचे जे काही सीन असतील ते जर त्यांनी रिक्रिएट केले, जाणून बुजवून परत जर घडवून आणले, तर मात्र कदाचित सायलीला तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवण्यासाठी नक्कीच याची मदत होईल. तर आता सायली आणि अर्जुन डॉक्टरांशी बोलून निघालेले असतात, तोपर्यंत अंधार पडलेला असतो. आता गाडी जवळ येताच सायली बोलते की "अहो, खूप अंधार झाला ना आणि मला तर ना खूप जास्त भूक लागली आहे." त्यावर आता अर्जुन लगेच बोलतो की "आपण ना लगेच घरी जाऊयात आणि घरी जाऊन जेवण करूयात." पण आता सायली बोलते की "तोपर्यंत मला काही भूक कंट्रोल होईल असं वाटत नाहीये." आता अर्जुन मात्र लगेच गाडीतनं त्याने एक बास्केट आणलेलं असतं, ज्यामध्ये त्याने खूप सारे फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स वगैरे भरपूर काही आणलेलं असतं. त्यावर अर्जुन बोलतो की "मी ना तुझ्यासाठी नेहमी असं हेल्दी फूड आहे ना सोबत कॅरी करत असतो. तू एक काम कर, तुला जे हवंय ना यामधनं फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स ते खाऊन घे बरं." त्यावर आता खरं तर सायलीला आता हे अजिबातही पटत नाही. त्यावर सायली बोलते की "आणि मला हे खायचं नसेल तर?" "अहो, इथे ना
एक मराठी थाळी खूप छान मिळते, आपण तिकडे जाऊयात. पण आता अर्जुनचं म्हणणं असतं की ती प्रेग्नंट असल्यामुळे तिने बाहेरचं खायचं नाहीये. आणि शेवटी आता अर्जुनसोबत वाद घालायला नको म्हणून सायली देखील आता घरी जाऊनच त्याच्यासोबत जेवण करायला तयार होते. आणि आता दोघेही घरी जाण्यासाठी निघालेले असतात. पण अर्जुन मात्र आता सायलीच्या काळजीने गाडी खूप फास्ट चालवत असतो आणि त्या वेगाने सायलीला आता घाबरायला झालेलं असतं. त्यामुळे सायली आता अर्जुनला सांगते की अहो गाडी थोडी हळू चालवा, मला या गाडीच्या वेगाने घाबरायला झालंय. तुम्हाला माहित आहे ना, तरी तुम्ही गाडी इतकी वेगाने चालवताय का? त्यावर आता अर्जुन गाडी थांबवतो आणि त्याच्या लक्षात येतं आणि तो सायलीला बोलतो की कदाचित तुझी ही जी काही भीती आहे ती त्या अपघातामुळे तर नसेल ना? नाही, म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी तो जो काही अपघात झाला होता त्यावेळीस तूच सांगितलंस की गाडी देखील सिनियरची अशीच वेगाने चालत होती. कदाचित त्यामुळेच तुझ्या मनामध्ये ही भीती बसलेली असेल. त्यावर सायलीलाही ते पटतं आणि सायली बोलते, हो ते आहे, पण आता इतका वेळ भीतीने माझी भूक मला समजून नाही आली, पण आता मला खूप भूक लागली आहे. आणि आता सायली आणि अर्जुन आता घरी पोहोचलेले दाखवलेत आणि दोघेही आता मस्त जेवण करत असतात. आता अर्जुनने सायलीसाठी मस्त ताट वाढून आणलेलं असतं आणि मस्त गप्पा मारत दोघांचं जेवण चाललेलं असतं. तर हे सगळं काही दुरून आता अस्मिता पाहत असते आणि ती विचार करत असते की आयुष्यामध्ये चांगला जोडीदार भेटल्यानंतर आयुष्य किती बदलून जातं ना. आणि हेच आता कल्पनाच्या लक्षात येतं आणि कल्पना आता अस्मिताला समजावते की अस्मिता, अगं नको एवढा विचार करूस. त्यावर अस्मिता बोलते की नाही मम्मा, अगं हे तर आनंदाचे अश्रू आहेत बरं. तर आता इकडे सायली आणि अर्जुन मस्त गप्पा मारत जेवण करत असतात आणि जेवताना सुद्धा आता त्यांच्या तेच आता सायली खरी तन्वी आहे हे कसं सिद्ध होईल वगैरे त्याबद्दलच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर अर्जुन बोलतो, हे काय तुझं जेवण झालं सुद्धा इतक्यात? तुला तर भूक लागली होती ना? त्यावर सायली बोलते, अहो हो, पण ती चटणी आणि भाजी मला नको होती म्हणून मी थोडीशी बाजूला काढून ठेवली. त्यावर आता अर्जुन तिला आठवण करून देतो की लहानपणी देखील तू हे असंच करायचीस. त्यावर आता सायली बोलते की मीच खरी तन्वी आहे हे आपल्याला कोण सांगू शकेल बरं वगैरे, त्यांचं त्याबद्दल डिस्कशन सुरू असतं. तर अर्जुन मात्र नकळत बोलून जातो की प्रियाला ही गोष्ट माहीत असेल आणि प्रियाच ही गोष्ट आपल्याला सांगू शकेल. आता सायली मात्र प्रियाला जेलमध्ये भेटायला जाण्याचा हट्ट करते. पण अर्जुनच्या मात्र लगेच लक्षात येतं की आता सायली जर जेलमध्ये गेली तिला भेटण्यासाठी तर प्रिया मात्र सायलीला लगेच सांगून देईल की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि हेच तर त्यांना घरातल्या सगळ्यांपासून लपवायचंय. आता अर्जुन काही ना काही कारण काढून सायलीला प्रियाला भेटण्यापासून अडवायचा प्रयत्न करत असतो. पण सायली देखील अगदी हट्टाला पेटलेली असते प्रियाला भेटण्यासाठी. त्यामुळे आता अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो की आता काय करावं जेणेकरून आता सायलीला प्रियाला भेटण्यापासून थांबवता येईल. तर पुढील सीन दाखवलाय आता जेलमध्ये, जिथे की हा राकेश नागराजला भेटायला आलेला असतो आणि तो नागराजची अशी अवस्था पाहून त्याच्यासमोर ढसाढसा रडत असतो. तर नागराज त्याला बोलतो की मी तुला इतक्या लांबून US मधनं हे असं रडण्यासाठी बोलावलंय का? हे असं रडण्यापेक्षा ना लवकरात लवकर कामाला लाग म्हणून. त्यावर आता हा राकेश बोलतो की तुमची ही जी काही अवस्था त्या अर्जुनने केली आहे ना, याचा बदला तर मी नक्कीच घेणार आहे आणि त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करून टाकणार आहे. त्यावर आता हा नागराज राकेशला बोलतो की फक्त एकटा अर्जुन नाही तर सायली, त्याची ती बायको देखील ते त्याच्या सोबत असते, तीच त्याला फूस लावत असते आणि त्यामुळेच तर आज इथे मी जेलमध्ये अडकलोय. तर इकडे अर्जुन मात्र सायलीला आता जेलमध्ये प्रियाला भेटायला घेऊन जायचं नाहीये म्हणून आता काही ना काही कारण शोधत असतो. तो आता मुद्दाम हळूहळू जेवण करत असतो. तर सायली आता त्याच्यावर चांगलीच भडकते आणि बोलते की अहो, इतर वेळेस तर तुम्ही कसे पटापट जेवण करत असता बरं, तसं पटापट जेवण करा की. त्यावर अर्जुन बोलतो की अगं चटणी तिखट आहे ना, मला ठसका लागेल, आणि मुद्दामच तो आता ठसका लागल्याचं नाटक करतो. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, पण पटापट जेवण करा, आपल्याला जायचंय तिकडे प्रियाला भेटायला म्हणून. तर इकडे नागराज आता राकेशला सांगतो की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची साक्ष कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध कोणी दिली माहिती आहे का तुला? त्यावर राकेश विचारतो, कोणी दिली?
तेव्हा नागराज त्याला सांगतो की तुझ्या आईनेच माझ्या विरोधामध्ये कोर्टामध्ये साक्ष दिली आणि म्हणूनच मी आज इथे जेलमध्ये सडतोय. त्यावर आता हा राकेश बोलतो की आता मात्र मी सायली आणि अर्जुन विरोधामध्ये सूड उगवणार आहे. त्यांच्यामुळेच मी असा तुमच्याशिवाय इथे तडफडतोय आणि मी तुम्हाला लवकरच इथून बाहेर काढणार आहे. त्यावर नागराज आता थोडासा हसतच बोलतो की अरे तू काय खरंच स्वतःला वकील समजतोस की काय? नाही, तुझी खोटी मार्कशीट मीच बनवून दिली होती हे विसरू नको. त्यावर आता राकेश बोलतो की हे फक्त आपल्या दोघांनाच माहित आहे. जगासाठी तर मी आजही वकीलच आहे आणि तसंही अर्जुनला हरवण्यासाठी मला कुठल्याही वकिलीची वगैरे गरज नाहीच आहे. तर इकडे अर्जुन मात्र मुद्दाम वेळ घालवत असतो आणि खरं तर तो सायलीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो की आपण प्रियाला भेटायला जायला नकोय म्हणून. तर आता सायली त्याच्यावर चांगलीच ओरडत असते आणि सायली आता त्याच्यावर ओरडून त्याला आता हात धुवायला लावते. आता जेवण झाल्यानंतर तिथेही आता अर्जुन टाइमपासच करत असतो आणि सायलीला बोलत असतो की अगं अंधार किती झालाय बघ ना, आपण इतक्या उशिरा इतक्या रात्रीचं नको बाहेर जायला आणि तसंही मम्मा ओरडेल, आपण आधीच दिवसभर बाहेर होतो आणि आता परत जर आपल्याला बाहेर जायचंय हे ऐकल्यावर मम्मा ओरडेल. आणि खरं तर तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि कल्पना विचारते की काय झालं, कुठे बाहेर जायचंय का तुम्हाला? त्यावर आता सायली हो बोलते तर अर्जुन मात्र नाही बोलतो. त्यावर आता कल्पना विचारते की कुठे बाहेर जायचंय तुम्हाला? त्यावर अर्जुन बोलतो की अगं बघ ना, हिला बाहेर जायचंय आणि आम्ही आधीच दिवसभर बाहेर होतो ना, तरीही आता हिला बाहेर जायचंय. मी तिला तेच सांगत होतो की मम्मा ओरडेल, आपण आता नको, उद्या बाहेर जाऊयात म्हणून, दगदग होईल ना तुझी उगाचच. त्यावर कल्पना देखील बोलते की सायली अगं हे बरोबर आहे, तुझी उगाचच दगदग होईल, तू उद्या बाहेर जा. त्यावर आता सायली बोलते की मला ना आईस्क्रीम खायचंय, आईस्क्रीम खायला बाहेर जायचंय मला. त्यावर आता कल्पना देखील बोलते की आईस्क्रीम खायचंय ना, अगं मग तुम्ही काही फारसे दूर जाणार नाही आहात. अर्जुन एक काम कर, तुम्ही दोघेही जा आता आईस्क्रीम खाण्यासाठी, सायलीला घेऊन जा बरं. पण खरं तर आता अर्जुनलाही सायलीला बाहेर घेऊन जायचं नसतं. त्यामुळे तो आता बोलतो की मम्मा तू उद्या बनव ना आईस्क्रीम, आम्ही उद्या खाऊ. त्यावर कल्पना बोलते की मी उद्या बनवणारच आहे, पण सायलीला आत्ता आईस्क्रीम खायचंय की नाही, मग जा तिला आईस्क्रीम खायला घेऊन. आणि आता कल्पना गेल्यानंतर अर्जुन सायलीला बोलतो, हे काय बायको? आता अर्जुन सायलीला बोलतो, हे काय बायको, तू चक्क मम्मासोबत खोटं बोललीस. आता खरं तर सायलीच्याही लक्षात येतं की ती आता बाहेर जाण्यासाठी खोटं बोललीये. तर इकडे डॉक्टर आता प्रियाला भेटायला आलेले असतात आणि ते प्रियाच्या वकिलाला आणि कॉन्स्टेबलला सांगत असतात की उद्या हिची सोनोग्राफी करायची आहे, जेणेकरून कळेल की हिच्या बाळाची ग्रोथ वगैरे प्रॉपर झाली आहे की नाही. आणि आता प्रियाला तर एक संधीच मिळते. ती आता लगेच तिच्या वकिलांना विचारते की मला ना माझ्या घरी सांगायचंय की मी प्रेग्नंट आहे म्हणून. मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला, पण मात्र माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. प्लीज तुम्ही काहीही करून मला कोर्टाकडनं परमिशन घेऊन द्याल का, जेणेकरून मला काही वेळासाठी माझ्या घरी जाता येईल आणि त्यांना माझ्याबद्दल सांगता येईल. आता ती इथे तिच्या वकिलाला देखील आता इमोशनली ब्लॅकमेल करते आणि तिची लेडीज वकील देखील आता तयार होते जज साहेबांकडनं परमिशन घेऊन येण्यासाठी. आता प्रियाचं अर्ध काम तर इथे झालेलंच असतं. आता ती विचार करत असते की उद्या आता एकदाची त्या जजची परमिशन मिळाली की ही आता सुभेदारांच्या घरी जाऊन सांगेल आणि काहीही करून आता तिला इथून बाहेर पडता येईल. तर इकडे हा राकेश आता सुभेदारांच्या घराबाहेर आलेला असतो आणि खरं तर तो त्या सायलीवर हल्ला करण्यासाठी एकदम तयारीमध्ये आलेला असतो. आता त्याने चाकू वगैरे आणलेला असतो आणि असे ब्लॅक कपडे वगैरे घालून तो आलेला दाखवला इथे आणि तो स्वतःशीच बडबडत असतो की सगळ्या सुभेदारांचा जीव त्या सायलीमध्ये अडकलाय, त्यामुळे आता सायलीचा जीव घ्यायला हवाय. तर आता अर्जुन इकडे सायलीला बोलत असतो की तू मम्मासोबत खोटं बोलली आहेस वगैरे. त्यावर सायली बोलते की मला मान्य आहे, पण माझा हेतू मात्र चांगला होता. आणि अर्जुन खरं तर आता इथे सायलीला बोलतो की अगं आता तर कैद्यांना भेटायची वेळ सुद्धा निघून गेली आहे आणि आता काही आपल्याला तिथे प्रियाला भेटता येणार नाहीये, त्यामुळे आपण आता उद्या जाऊयात. त्यावर आता सायली बोलते की असं कुठल्याही सामान्य माणसाला काही कैद्याला भेटता येणार नाहीये, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तर भेटता येईल ना. पण आता अर्जुन बोलतो की हे बघ, कुठल्याही अशा छोट्या मोठ्या कामासाठी हे असं फेवर घेणं ना अजिबातही चांगलं नाहीये, त्यामुळे मी काही हे असं काही करणार नाहीये. आपण एक काम करूयात, आपण उद्या जाऊयात भेटायला.
पण प्रियाला भेटण्यासाठी आणि हीच खरी तन्वी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आता सायली खूप जास्त एक्साइटेड झालेली असते. त्यामुळे ती अर्जुनचं काही एक ऐकून घेत नाही आणि आता मात्र ती अर्जुनला न सांगताच घरातून जायला निघते आणि बोलते की तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं नसेल ना तर येऊ नका, मी एकटीच जाईल प्रियासोबत बोलण्यासाठी. आणि सायली आता रागारागानेच का होईना घराबाहेर एकटीच पडते, कारण तिला प्रियाला भेटायला जायचं असतं. पण घराबाहेर गार्डनमध्ये मात्र राकेश आधीच तिची वाट पाहत तिथे उभा असतो. पण मात्र राकेशचा इथे देखील सायलीवर हल्ला करण्याचा प्लॅन मात्र फसतो, कारण तेवढ्यातच अर्जुन आता सायलीच्या मागोमाग तिला मनवण्यासाठी गार्डनमध्ये येतो आणि तो आता सायलीला समजावत असतो की अगं अंधार किती झालाय, किती उशीर झालाय, मी उद्या तुला स्वतः घेऊन जाईन ना प्रियाला भेटवायला, तेव्हा विचार तू तिला काय विचारायचंय. आणि तसंही आपण प्रियाला काही विचारायला गेलो तर तुला वाटतंय का ती काही खरं सांगेल म्हणून? अगं ती काहीतरी खोटंच बोलणार आणि आपल्याला अजून कन्फ्यूज करून टाकणार. त्यापेक्षा आपण तिच्या नकोय भेटायला. पण सायली मात्र काही ऐकायला तयारच नसते. तर हा राकेश मात्र आता अर्जुन आल्यावर विचार करत असतो की फक्त सायलीला नाही तर सायलीसोबत या अर्जुनला देखील, या दोघांना देखील एकदमच संपवायला हवंय म्हणून. तर आता सायली मात्र अर्जुनचं काही एक न ऐकता थेट गेट बाहेर येते आणि आता ती गाडीच्या दिशेने चाललेली असते. तर अर्जुन मात्र इथे देखील तिला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण ती मात्र काही ऐकत नाही आणि त्यांच्या मागोमाग राकेश देखील आता तिथनं बाहेर पडतो आणि त्याच्या गाडीमागं लपून बसतो. तर आता सायली आणि अर्जुन दोघांच्याही हे लक्षात येतं की इथे कोणीतरी आहे, कोणीतरी इथे होतं. तर इकडे प्रिया मात्र आता जेलमध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथनं तिला कॉन्स्टेबल जाताना दिसते. आता नेहमीप्रमाणे ती आता त्या कॉन्स्टेबल सोबत गोड गोड बोलते आणि तिला बोलते की ताई, अगं माझं एक छोटंसं काम करशील का गं? त्यावर आता ती कॉन्स्टेबल बोलते की हो, इथे त्याच कामासाठी आहे ना मी, मला त्याच कामाचा तर पगार मिळतोय. त्यावर आता प्रिया बोलते की एकदम छोटंसं काम करायचंय ग माझ्यासाठी. अगं माझी वकील आहे ना, ती आता जज साहेबांकडनं परमिशन घेणार आहे माझ्या घरी कळवण्यासाठी. मला काही काळासाठी घरी जायचंय. तू फक्त एक काम करशील, ते कुठल्या जज साहेबांकडनं परमिशन मिळवणार आहे ना, मला त्यांचं नाव सांगशील का? त्यावर आता ही कॉन्स्टेबल बोलते की पाहिल मी जमलं तर. त्यावर आता प्रिया एकदम तिला इमोशनली ब्लॅकमेल करत बोलते की नाही, मला काही झालं तरी माझ्या बाळाला मला या जेलमध्ये जन्म नाही द्यायचा आहे. माझ्यासाठी एवढं तरी काम कर आणि अजून एक काम कर, थोड्या वेळासाठी तुझा मोबाईल दे ना मला. त्यावर ती कॉन्स्टेबल खरं तर प्रियावर चिडते आणि बोलते की तुझ्यामुळे ना एका दिवशी माझी नोकरी जाणार आहे. पण आता नाईलाजाने का होईना ती प्रियाला फोन देते तिचा बोलण्यासाठी. तर प्रिया आता लगेच आता सचिनला फोन करते. आता सचिनने प्रिया मात्र काही बोलायच्या आधीच प्रियाला सांगून टाकतो की हे बघ प्रिया, तू काही विचारायच्या आतच मी तुला सांगतोय की तुझं काम काही झालेलं नाहीये. तू प्रेग्नेंट असल्याची बातमी मला काही सुभेदारांपर्यंत अजून पोहोचवता आलेली नाहीये. त्या अस्मिताने मला ब्लॉक केलंय आणि आता ही बातमी तिला देण्यासाठी ना मला तिचा पाठलाग वगैरे करावा लागणार आहे, प्रत्यक्षामध्ये तिला भेटावं लागणार आहे. त्यामुळे तुझं काम अजून तरी झालेलं नाहीये. तर इकडे सायली आणि अर्जुन विचार करत असतात की दोघांनाही भास होतो की तिथे कोणीतरी आहे म्हणून, आणि हा राकेश मात्र गाडीच्या आड लपून बसलेला असतो. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो की हे बघ, यासाठी मी तुला बोलत होतो की एवढ्या रात्री आपण बाहेर पडायला नको. बाहेर पडणं ना अजिबातही सेफ नाहीये या वेळेला आपल्या दोघांसाठी. चल बरं, उद्या मी तुला स्वतः घेऊन जाईन प्रियाकडे, पण आता नको, चल. पण सायली मात्र काही एक ऐकायला तयार होत नाही. आता सायली त्याच्या हातातनं गाडीची चावी घेते, तावातावानेच आता गाडीच्या दिशेने जाते आणि बोलते की तुम्ही येणार नसाल तर येऊ नका. त्यावर अर्जुन बोलतो की तुला गाडी चालवता येते का पण? आता सायली मात्र खूप चिडते आणि बोलते की याच गोष्टीचा तर तुम्ही गैरफायदा घेताय ना. आणि आता नाईलाजाने का होईना अर्जुन आता गाडीमध्ये येऊन बसतो. त्यावर आता सायली खूप चिडते त्याच्यावर आणि बोलते की आता काय, आता एकतर गाडीमध्ये डिझेल नसणार आहे किंवा गाडी बंद पडलेली असणार आहे, असंच काहीतरी बोलणार ना तुम्ही. त्यावर अर्जुन बोलतो की नाही नाही, असं काहीही नाही, गाडी एकदम ओके. पण प्रॉब्लेम असा आहे की माझे एक राठोड नावाचे क्लायंट आहेत आणि मला त्यांच्यासोबत आता एक खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि या सगळ्या गडबडीमध्ये मी विसरूनच गेलो. मी त्यांना एक कॉल करून घेतो हां. आणि आता अर्जुनची खरं तर कोणासोबत काही एक मीटिंग नसते, पण फक्त जायचं नाही म्हणून आता तो मुद्दाम फोन कानाला लावतो आणि बोलायचं नाटक करत असतो आणि सांगतो की मी 5-10 मिनिटामध्ये तुमच्यासोबत आता मीटिंग कनेक्ट करेल वगैरे.
आणि आता सायलीला बोलतो की मला आता मीटिंग करावीच लागणार आहे, आपण आता उद्या सकाळी जाऊयात. त्यावर सायली बोलते की तुम्ही एक काम करा, तुमच्या क्लायंटला सांगा की तुम्ही 1.5-2 तासाने वगैरे तुम्ही ती मीटिंग कनेक्ट कराल वगैरे, आत्ता तुम्हाला अर्जंट काम आहे. तर आता सायलीच्या सांगण्यावरनं आता अर्जुन परत एकदा फोनवर बोलायचं नाटक करत असतो. पण तेवढ्यातच आता त्याच्या फोनवर चैतन्याचा फोन येतो आणि आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन खोटं बोलतोय आणि सायली मात्र खूप जास्त चिडते आता तिथे अर्जुनवर आणि त्याला बोलते की आता फोन स्पीकरवर टाका म्हणून. आता अर्जुन मात्र चैतन्यालाच आता नावं ठेवत असतो. तर इकडे प्रिया आता सचिनला सांगते की मी ना इथे आता एक सेटिंग लावली आहे, तुला आता हे अस्मिताला भेटायची वगैरे गरज देखील पडणार नाहीये. त्यावर आता सचिन विचारतो की कसली सेटिंग लावली आहेस तू नक्की. तर आता प्रिया त्याला सांगते की आता तिने सगळं काही वकिलाला सांगून जजकडनं ती आता परमिशन घेणार आहे घरी जाण्याची वगैरे थोड्या वेळासाठी आणि तिथे जाऊन ती स्वतःच बॉम्ब फोडणार आहे ती प्रेग्नंट असल्याचा वगैरे. फक्त आता प्रॉब्लेम एकच आहे ती की कुठला जज ती परमिशन देणार आहे त्याचं नाव हवंय आणि त्या जजला आता मॅनेज करायचंय. त्यावर आता सचिन त्या प्रियाला बोलतो की तुला कळतंय का जजला मॅनेज करणं काय एवढी सोपी गोष्ट वाटली का तुला. त्यावर आता प्रिया बोलते की तुझ्यासाठी मात्र काहीच अवघड नाहीये. नाही, तू महिपतला कसं बाहेर काढलंयस ना हे मलाही चांगलंच माहिती आहे. आणि आता तितक्यातच आता ती कॉन्स्टेबल प्रियाला ओरडते, अगं झालं का, आवर पटकन, फोन दे माझा. आणि आता प्रिया सचिनला सांगते की तुला एक काम करायचंय, त्या जजचं नाव आता ही कॉन्स्टेबल माहीत करून घेईन आणि तू परत ह्या फोनवर कॉल करून तिला ते नाव विचारून घे आणि जजला कसं मॅनेज करायचं ते पहा. त्यावर सचिन तिला सांगतो की ठीक आहे, पण तू तुझा प्लॅन बी मात्र रेडी ठेव, हा प्लॅन काही काम करेल असं मला वाटतच नाहीये. तर इकडे आता अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा फोन आल्यावर अर्जुन आता बडबडत असतो की हा चैतन्य ना नको तिथेच मध्ये मध्ये फोन करत असतो वगैरे. तर राकेश देखील आता लपून त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो वाट पाहत असतो की सायली आणि अर्जुन दोघेही आता तिथून कधी निघतायत की जेणेकरून त्या सायली आणि अर्जुन दोघांनाही एकत्र उडवता येईल त्याला. तर सायली मात्र अर्जुनवर खूप चिडली आहे आणि आता ती फोन स्पीकरवर टाकायला सांगते. आता फोन उचलल्या चैतन्य मात्र तिकडून बोलतो, काय ॲडव्होकेट्स अर्जुन सुभेदार, नाही तुमची बायको प्रेग्नंट आहे हे माहिती आहे मला, पण मग त्या नादामध्ये काय तुम्ही सगळे कामं वगैरे मीटिंग्स वगैरे सगळंच विसरणार आहेत का. आता त्याचं हे ऐकल्यावर आता सायली बोलते की मी सायली बोलतीये. त्यावर आता चैतन्य खरं तर तिची माफी मागतो. तर सायली त्याला विचारते की तुमचे कुठले राठोड नावाचे क्लायंट आहेत का आणि त्यांच्यासोबत आता तुमची मीटिंग देखील आहे का. त्यावर आता चैतन्य बोलतो की मीटिंग आणि एवढ्या रात्री कसं शक्य आहे बरं. नाही, आमचे राठोड नावाचे क्लायंट आहेत, पण त्यांची केस तर त्या केसचा निकाल तर मागच्या महिन्यातच लागला आहे, त्यामुळे आता त्यांच्याशी मीटिंग वगैरे असण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. आणि आता सायली खूप चिडलेली असते अर्जुनवर आणि अगं तुला खरंच असं वाटतंय का प्रियाशी बोलल्यानंतर ती आपल्याला खरं सत्य काय आहे ते सांगेल म्हणून. अगं उलट ती आपल्याशी खोटंच बोलेल, ती आपली मदत का करेल मुळात, आणि ती उलट आपल्याला अजून कन्फ्यूज करेल आणि या सगळ्याचा त्रास तुला होईल आणि तुलाच नाही तर आपल्या बाळाला सुद्धा या सगळ्याचा त्रास होईल. म्हणून मला असं वाटतं की तू प्रियाला भेटायला नको आहे आणि मुळातच प्रियासारख्या बाईचं तू तुझ्या या प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये तोंड देखील पाहायला नको आहे. मला नाही वाटत की प्रियासारख्या बाईचा किंवा तिच्यामुळे तुला किंवा आपल्या बाळाला काही त्रास व्हावा म्हणून. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की अगं तसंही मधुभाऊंनी सांगितलं आहे ना की तूच खरी तन्वी आहेस म्हणून, आणि आपण DNA टेस्ट देखील करणार आहोत. पण सायलीचं असं म्हणणं असतं की ती खोटं जरी बोलली ना तरी नक्कीच काहीतरी मदत होईल तिच्याशी बोलून. पण आता अर्जुन तिला समजावतो आणि सायलीला देखील आता त्याचं म्हणणं अगदी पटलेलं असतं आणि ती देखील आता अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे आता प्रियाला न भेटण्यासाठी तयार होते. तर इकडे हा राकेश मात्र विचार करतो की आता या सायली अर्जुनला मी सोबतच उडवतो आणि त्यांना उडवून देण्यासाठी हा तयार असतो. पण सायली आणि अर्जुन मात्र सायली आणि अर्जुन आता घराकडे निघून जातात. त्यामुळे राकेशचा प्लॅन मात्र इथे फसलेला असतो. तर तो स्वतःशीच बडबडतो की आज मात्र या दोघांपैकी कोणाचं तरी काम मात्र मी नक्कीच तमाम करणार आहे. तर इकडे अर्जुन आता रूममध्ये आल्यानंतर सायलीला सांगतो की तू आता झोपून घे, खूप उशीर झाला, आराम कर. पण तेवढ्यातच त्याला आता इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल येतो आणि ते त्याला सांगतात की
मधुभाऊंवर हल्ला करण्याच्या वेळी जो वॉचमन ड्युटीवर होता ना, त्याने त्या माणसाला पाहिलं आहे आणि तो आता आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला तयार झाला आहे. तर अर्जुन देखील सावंतांना सांगतो की तुम्ही त्या वॉचमनला घेऊन माझ्या घराच्या बाहेर या, मी बाहेर आलोच. तर सायली आता विचारते अर्जुनला, तर अर्जुन सांगतो की तो वॉचमन आता इन्फॉर्मेशन द्यायला तयार झालेला आहे. त्यावर सायली बोलते की मला देखील ऐकायचं आहे तो काय सांगतोय ते. आता ते दोघेही खाली जायला निघणार, तेवढ्यातच आता घरातील सगळे लाईट्स जातात. त्यामुळे आता अर्जुन सायलीला बोलतो की हे बघ, एवढ्या अंधाराचा आता तू खाली येऊ नकोस, तू इथेच आराम कर. आणि आता अर्जुन सायलीला खोलीमध्ये एकटीला ठेवून आता जिन्यावरनं बोलत जेव्हा जात असतो, त्याच वेळेस आता राकेश घरामध्ये आलेला असतो. पण अर्जुनचा आवाज ऐकून तो मात्र आता जिन्याखाली लपून बसतो. आणि जेव्हा अर्जुन आता त्या वॉचमनशी बोलायला जातो, तर राकेश हे सगळं काही आता चोरून ऐकतही असतो. तर तो वॉचमन सांगतो की त्या माणसाने मला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते आणि म्हणूनच मग मी त्या दिवशी तुम्हाला काहीही सांगितलं नाही, पण आता मात्र मी तुमची मदत करायला तयार आहे. तर अर्जुन सावंतांना सांगतो की उद्याच तुम्ही स्केच आर्टिस्ट बोलावून स्केच काढून घ्या. तर हा राकेश मात्र आता त्या वॉचमनचं देखील काम तमाम करण्याचा प्रयत्न करतोय, प्लॅन करतोय. तर सायली मात्र इकडे खोलीमध्ये एकटीच असते आणि ती आता स्वतःशीच बडबडते की मी आता उद्या यांना न सांगताच प्रियाला भेटायला जाते. आणि आता लाईट्स गेल्यामुळे ती आता कॅन्डल लावत असते. तेवढ्यातच हा राकेश तिच्या खोलीमध्ये येतो आणि चाकू काढतो. आता कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागताच सायलीला वाटतं की तो अर्जुनच आहे आणि सायली विचारते, हे काय एव्हाना तुम्ही बोलून आलात देखील? पण आता काहीही रिप्लाय न आल्यामुळे ती वळून पाहते, तर तिच्यासमोर हातामध्ये चाकू घेतलेला एक माणूस उभा असतो आणि ती जाम घाबरून जाते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाला आता सुभेदारांच्या घरी येऊन ती बातमी सांगायची परमिशन मिळालेली असते आणि ती घरी आलेली असते आणि तिला पाहून आता घरातले सगळेजण खूप जास्त चिडलेले असतात. तर प्रिया सांगते की मी माझ्यासाठी नाही, तर माझ्या पोटामध्ये असणाऱ्या सुभेदारांच्या बाळासाठी इथे आली आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण खूप जास्त शॉक होऊन जातात. पण तिचा प्लॅन इथे देखील फ्लॉप होतो, कारण सायली आणि अर्जुन मात्र तिच्या ह्या कुठल्याही कारस्थानाला भीक घालत नाही. उलट ते आता तिला तिथनं देखील घराबाहेर हाकलवूनच देतात. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.